Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. राजगवळी माझ्या इझी जॉमेट्री विथ राज या शैक्षणिक चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या शाळेतून शिकून मोठे झालेल्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचे संवाद साधतोय, त्यांच्याशी बातचीत करतोय की आता जे विद्यार्थी आपल्याकडे शिकत आहेत त्यांना मोटिवेशन मिळावं, त्यांनी पुढे जाऊन काहीतरी करावं. त्यातलीच पुढची कडी आहे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर ओंकार प्रबोध जोशी, की जे शिर्डी शहरातील अतिशय प्रसिद्ध असे मनसोपचार तज्ज्ञ आहेत, मनोविकार तज्ज्ञ आहेत. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत. डॉक्टर ओंकार, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. सर्वप्रथम मला असं तुमच्याशी बोलायला आवडेल की तुम्ही आपल्या आदर्श विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात. त्याबद्दल मला तर खूप अभिमान आहे की आपण या शाळेतून शिकून एक मानसोपचारमध्ये गोल्ड मेडलिस्ट असणारे डॉक्टर, की जे खूप चांगलं यश त्यांनी आपल्या अकॅडमिक करिअरमध्ये मिळवलेलं आहे आणि परत येऊन शिर्डीमध्ये प्रॅक्टिस करतायत. याबद्दल तुमचं विशेष करून मला अभिनंदन करावं असं वाटेल. तर डॉक्टर, मला असं सांगा की तुमचा माध्यमिक शालेय जो काही प्रवास आहे तो कसा होता? माझा म्हणजे शिर्डीत त्यावेळेस मला आपली शाळा सगळ्यात छान शाळा होती, सगळ्यात टॉपची शाळा होती आणि तेव्हा खूप प्राप्य विद्यार्थी होतो मी. तुम्हाला आठवत असेल कदाचित. खेळकरपणा असं म्हणूयात. त्यामुळं पण एक खूप चांगलं होतं ना की सगळे शिक्षक ना आहे त्या सगळ्या स्पर्धेमध्ये माझं नाव घालायचं. अच्छा. त्यामुळं कुठल्या तरी स्पर्धेत काही ना काहीतरी करत राहणे आणि त्यात जिंकलो हारलो तरी काही फरक नाही, पण त्याच्यात भाग घ्यायची सवय होती. त्यामुळे सभाधीटपणा होता. त्यामुळे कुठेतरी जाऊन 4 वाक्य बोलता येत होत. अच्छा. मराठीत येत होती, इंग्रजी अजिबात येत नव्हतं, पण ऍटलिस्ट मराठीत आपण लोकांशी बोलू शकतो एवढा कॉन्फिडन्स शाळेने नक्की दिला होता. आणि आपल्याकडे शाळेत खेळ भरपूर व्हायचे, त्यामुळे खेळामध्ये आपण काय करायचो, आपली लायब्ररी होती, आम्ही पुस्तकं खूप वाचायचो. आता शाळेतच पुस्तकं वाचायची आवड लागल्यामुळे पुढे त्याचा खूप फायदा झाला. आणि माध्यमिक शिक्षणामध्ये खूप चांगले शिक्षक मिळाल्याचा आजही, म्हणजे आजही ते शिक्षक की ज्यांची नावं मला माहिती ते आले तर मी त्यांना नमस्कार करतो. ते खूप छान एक्सपिरियन्स होता शाळेचा. म्हणजे ते तेवढे त्या विद्यार्थ्यांशी कनेक्टेड होते. हो, आमच्या वर्गातील म्हणजे आमच्या वर्ग शिक्षकांना वर्गातल्या प्रत्येकाची पूर्ण नावं आणि घरचे काय करतात हे माहिती होतं. बरोबर आहे. आणि दुसरं असं की समजा मी काही चूक केली आणि आधी सगळ्यांना माहिती आहे की मी शाळेच्या अध्यक्षांचा मुलगा, पण म्हणून मी शाळेत काही चूक केली तर मला घरनं एक्स्ट्रा कन्सेशन नव्हतं. म्हणजे मी शाळेत एक फटका खाल्ला तर घरी 2 मिळायचं. बरोबर आहे. किंवा माझी शाळेतून तक्रार घरी आली तर शिक्षकांना कधीच त्रास झाला नाही, मलाच डबल फटके पडले. बरोबर. म्हणजे जे काही केलं असेल ते विद्यार्थी सुधारणा मला स्पेशल ट्रीटमेंट नाही मिळाली, हे चांगलं होतं माझ्यासाठी. बरोबर आहे. त्यामुळे मी शेफारून नाही गेलो खरं सांगायचं. पण छान होतं आणि मजा असायची. म्हणजे शाळेमध्ये कसं कधी बर्डन नाही वाटलं. बरोबर खूप की आपल्याला काहीतरी खूप अभ्यास आहे आणि खूप काही करायचंय असं काही नाही. मजेत शाळा चालू होती. बरोबर आहे. त्यावेळेस म्हणजे मुलांची जी मानसिकता असते खरं तर ती नॅचरलिटी आहे. मुलं थोडेसे फ्रँक असतात, कुठली जबाबदारीची जाणीव नसते. अशा वेळेस त्यांच्यामध्ये हा खोडकरपणा म्हणा, व्रात्यपणा म्हणा तो येत असतो. पण त्यावेळेस त्यांच्याकडून घडणाऱ्या नकळत घडणाऱ्या चुका त्या दुरुस्त होण्यासाठी त्यांच्यावर शिक्षकांचा थोडासा कळत नकळत दबाव असणं गरजेचं. थोडा नाही, मला वाटतं तो मला जो होता तो फार गरजेचा होता. म्हणजे आजही मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन की मला शिक्षकांनी घडवलंय. असं नाही की मी मार खाल्लाय, मी पट्टीचे फटके खाल्लेत, मी वर्गाच्या बाहेर उभा राहिलोय, अंगठे धरून उभा राहिलोय आणि आज मला त्याचं काहीही वाईट वाटत नाही. सुधारणाच आहे. पुढच्या करिअरच्या दृष्टीने खूप असं बेनिफिशियल राहील. काय बरं का, बाहेर जाऊन ह्याच्यापेक्षा भयंकर अपमान सहन करायला लागतात. बरोबर आहे. म्हणजे प्रोफेशनल कॉलेजमध्ये, प्रोफेशनल करिअरमध्ये प्रॅक्टिस करताना अनेक वेळा आपल्याला अपमान सहन करायला लागतात आणि अशा वेळेस जुन्या अपमानाची सवय असेल ना तर आता वाईट नाही वाटत. म्हणजे पुढची ती एक अपमान फेस करण्याची पात्रता म्हणा किंवा एबिलिटी म्हणा की आपल्यामध्ये येऊन जाते. डॉक्टर, मला असं विचारायचं आहे की 11वी 12वी तुम्ही आता ऑलरेडी मेडिकल फील्डमध्ये आहात, तर 11वी 12वी सायन्स हा जो टप्पा असतो खरं तर मराठी माध्यमातल्या मुलांसाठी हे थोडंसं अवघड वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला प्रचंड अवघड गेलं. म्हणजे मी तुम्हाला आता विचारताना असं विचारतोय की सध्या तुम्ही एक मानसोपचार तज्ञ म्हणून या भूमिकेकडे बघता आहात, त्या अँगलने मला त्याचे उत्तर अपेक्षा. सांगतो काय बघा, म्हणजे आपल्याकडे मराठी आता बऱ्यापैकी इंग्रजी आधीपासून शिकवायला सुरुवात झाली. सेमी इंग्लिश सुरू झाली, पहिलीपासून 5वीत ABCD शिकलो. बरोबर आहे. तर मी पुण्याला शिकायला गेलो 11वी 12वीला, सायन्सला गेलो, 10वीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेला, त्यामुळं काहीही कळत नव्हतं. तिथले शिक्षक खरंच इंग्लिशमध्येच बोलायचे, म्हणजे कोणी मराठीत समजून सांगायचा प्रश्नच नव्हता. आजूबाजूची मुलं कॉन्व्हेंटमधली इंग्लिश मिडियममधली ती इंग्लिशमधनं बोलायची.
त्यामुळे एक तर खूप खूप न्यूनगंड ज्याला म्हणतो तो आला होता की आपल्याला काहीच येत नाही. वर्गामधले बऱ्याचशा गोष्टी डोक्यावरनं जायच्या. बरं, घरी आलो येऊन पुस्तक वाचायला जावं तर आपलं नॉलेज काही, आपलं वाचन इतकं ग्रेट नाही, डिक्शनरी घेऊनच बसायला लागायचं, तर खूप करायला लागायचं. स्वतः सेल्फ स्टडी हा जो मुद्दा येतो इथे ठिकाणी महत्वाचा खूप करायला लागायचा. आणि मला वाटतं आजही जरी आपण आता सेमी इंग्लिश किंवा इंग्लिशमध्ये शिकत असलो तरी जेव्हा आपण सायन्सला जातो तर 11वी-12वीला गेल्यानंतर सेल्फ स्टडी हा फार महत्वाचा गरजेचा आहे. कारण ते ना ते आता तो वेगळ्या प्रकारचा कॉलेज आहे. तिकडे शिक्षकांना इतका वेळ नाहीये की ते पर्सनली कनेक्ट राहू एक्झॅक्टली की बाबा नाहीये ते शक्य नाही. किंवा आता त्यांच्या पण आपल्याकडनं खूप अपेक्षा आणि आपल्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतात. म्हणजे आता नीट, IIT, JEE असं सगळं आहे. त्यामुळे फटाफटा सगळ्यांना पुढे जावं. नेक टू नेक कॉम्पिटिशन जी आहे त्यात मुलं थोडीशी त्या प्रवाहात आपोआप ओढली जातात आणि ते मेंटल स्ट्रेस बाकीच्या गोष्टी त्याला जोडून येत जातात. खरंच येतो. तर मला असं विचारायचं आहे की पुढे तुम्ही जे काही करिअर केलं, तुम्ही MBBS केलं, त्यानंतर पुढे जे काही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन त्याबद्दल जरा मला 11वी-12वीची वर्ष जसं तुम्ही मला म्हणाल की तशी थोडी माझ्यासाठी खरंच टफ गेली. माझे मार्क खूप कमी आले, एक प्रकारचा सेटबॅक बसला. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की आता आपल्याला जर उभं राहायचं असेल तर काहीतरी हातपाय मारले पाहिजेत. म्हणजे मी अगदी माझ्या शिर्डीतल्या माझ्या सगळ्या मित्रांकडे बघतो किंवा आपल्या सगळ्यांकडे बघतो तेव्हा लक्षात काय येतं की आपल्या छोट्या गावांमध्ये ना करिअरचा एवढा फोकस नसतो. म्हणजे मी मोठं होऊन काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी आत्तापासून तयारी केली पाहिजे अशी मुलं आता वाढायला लागलीत. खरं तर आमच्या वेळेस असं काही नव्हतं. डॉक्टर इंजिनियर या 2 क्षेत्र सोडले तर तिसरं क्षेत्रही माहितच. म्हणजे मला वकिली करता आली असती, मला डायरेक्ट होता आला असं मला कोणी बोललंच नाही, मला सांगितलंच नाही कोणी. त्यामुळं ते नव्हतंच एकतर. इव्हन MBBS झाल्यानंतर सुद्धा MPSC UPSC करतात हेही माहित नव्हतं. आता मुलं वातावरण निर्माण झालंय. तर आता मला करिअर करायचं असेल ना तर मला आतापासून त्याच्यासाठी ऍटलिस्ट त्या दिशेने प्रवास तर सुरू केला पाहिजे. साधारण तुम्हाला असं कधी वाटतं की मुलांनी त्या दिशेने कधी विचार सुरू करावा, म्हणजे कुठल्या 10वी नंतर करायला हरकत नाही. म्हणजे 10वी पर्यंत ना आता आजकाल अगदी 8वी पासून IIT वगैरे करतात. मला वाटतं 10वी पर्यंत एन्जॉय करूयात. 10वी पर्यंत शाळा ही एक सर्वांगाने घडायची गोष्ट आहे. 10वी पर्यंत आपल्याला भरपूर गोष्टी बघूयात. म्हणजे फक्त एकाच बाजूने विचार नको करूयात. मग अगदी स्पोर्ट्स करून बघूयात, आर्ट्स करून बघूयात, गाणी म्हणून बघूयात, सायन्स आपले जे काही कलागुण आहेत ते सगळं करून देऊ शकतो. 10वी नंतर आता ना कलच असते ज्याला आपण ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो, सगळीकडे उपलब्ध आहे. सो ऍप्टिट्यूड टेस्ट करूयात आणि मग आपल्याला अंदाज येईल की बाबा मला कुठल्या क्षेत्रात आहे त्यानुसार मी तिकडे फोकस करू शकतो. आपल्या साधारण आपल्या भागात 2 प्रकार दिसतात मला. एक म्हणजे एक वडिलोपार्जित जो काय धंदा आहे, म्हणजे माझं हॉटेल आहे किंवा आमचं बिझनेस आहे, माझी शेती, ती करायचं किंवा नवीन करिअरकडे जायचं. बरोबर आहे. तर सो 2 प्रकारचे करिअर्स म्हणजे 2 प्रकारचे दिशा मुलं घेताना दिसतात. एक म्हणजे एक तर वडिलोपार्जित जे आहे, जसं मी डॉक्टर झालो किंवा कोणी आपली घरची शेती बघतंय, कोणी हॉटेल्स बघतंय, कोणी दुकान बघतंय, असे काही व्यवसाय आहेत. किंवा काही मुलं नवीन करिअरकडे जात आहेत. मग कोणी चार्टर्ड अकाउंटंट झालंय, कोणी वकील झालंय, कोणी इंजिनियर झालंय. सो 2 प्रकारचे करिअर आपल्याला मुलं करताना दिसतात. बरोबर आहे. मला काय वाटतं कुठलीही करूयात. म्हणजे अगदी वडिलोपार्जित जरी करायचं असेल तरी त्याचं ना फॉर्मल शिक्षण घेणं खूप गरजेचं वाटतं. म्हणजे मग मला शेती करायची आहे ना, हरकत नाही, पण म्हणून मी फक्त माणसांकडून शेती करून घेईन का मी स्वतः BSc ॲग्री होईल आणि त्या शेतीतलं कळवून घेईन. नाही, आता सध्या आपल्या शिर्डी शहरात जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त व्यावसायिक आहेत, हॉटेल आहे, लॉजिंग आहे, हारपूल आहे किंवा इतर त्याच्या रिलेटेड जे काही आहे त्याचे व्यवसाय बरेचसे पालक करतात. मग अशा वेळेस मुलांची पण किंवा पालकांची पण ती मानसिकता होऊन गेलेली आहे की आपण त्याच व्यवसाय बघायचा आहे. मग जे काही शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, ते घेण्याची काय गरज आहे आपल्याला? सांगतो. 2 गोष्टी सांगतो. अगदी छान प्रश्न आहे हा. तुम्ही अगदी आजचं उदाहरण घ्या. गेली 2 वर्ष आपली शिर्डी बंद आहे. बरोबर आहे. सो जे काही मंडळी आहेत की ज्यांनी आपले वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेले त्यांना 2 वर्षापूर्वी व्यवस्थित उत्पन्न मिळत होतं, चांगल्यापैकी पैसे मिळत होते. पण दुर्दैवानं शिर्डी बंद झाल्यामुळं, बाबांचं मंदिर बंद झाल्यामुळं, संकट आल्यामुळं सगळं बंद आहे. बरोबर आहे. आणि मग आता अशा अनेकांना अडचण उभी राहिली आहे की आता माझ्याकडे दुसरं काहीच कौशल्य नाही आहे, माझं ग्रॅज्युएशन नाही आहे किंवा माझं पुढचं काही शिक्षण झालेलं नाही आहे, हा वडिलोपार्जित व्यवसाय तर सध्या बंद आहे, मग काय करायचं? आणि मग आता नोकरीला कुठे जावं म्हणलं तर शिक्षण नसल्यामुळे मिळत नाही. बरोबर. इतके दिवस कुठल्या कष्टाचं काम करायची सवय नाही, त्यामुळे तीही अडचण आहे. त्यामुळे मला असे अनेक मंडळी माझ्यासमोरून सध्या बसतात, अगदी ढसाढसा रडतात की आता आम्ही काय करावं आता.
बरोबर आहे. आणि मग काही लोकांना अगदी काही प्रॉपर्टीज विकायची वेळ आली किंवा सोनं मोडायची वेळ आली, जे नकोय आपल्याला. बरोबर आहे. सो करोनाचं संकट आपल्याला कधीच येऊ नये, पण असं आयुष्यात परत कधीतरी आपल्याला आपल्या म्हणजे आपण आर्थिक संकटात आलो तर पुढे जाऊन आणखी 10 वर्षांनी 20 वर्षांनी, म्हणजे आता हे मी कोणासाठी सांगतोय की जी आता मुलं 10वीत आहेत 12वीत आहेत, बरोबर आहे, त्यांच्या घरी कदाचित आता खूप छान असावंच, त्यांच्या आई वडिलांचे कष्ट त्याच्या मागे, पण म्हणून मी शिकणारच नाही आणि मी आहे त्या फक्त गल्ल्यावर जाऊन बसेल, ही ऍटिट्यूड खरं तर योग्य नाही. कारण मग काय होईल की 10-20 वर्षानंतर आपल्या हातात काहीच नाही. दुसरं मला उदाहरण काय दिसतं की आता एक शिर्डीतलंच एक उदाहरण सांगतो मी की एक साऊथ इंडियन हॉटेल आहे, बरोबर आहे, तो मुलगा स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो बँक ऑफ अमेरिकामध्ये नोकरी करतो. पण त्याच्या लक्षात आलं की आपल्या शिर्डीतलं हॉटेल आपण जर आपल्याच शिक्षणाचा वापर करून चालवलं तर जास्त पैसे मिळतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या हॉटेलसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे 25,000 फॅमिली कनेक्टेड आहे. अच्छा. सो त्याला हॉटेलला गिऱ्हाईक मिळवण्यासाठी, त्याच्या रेस्टॉरंटला माणसं आणण्यासाठी कोणाकडे हात पसरावेच लागत नाही. 25,000 लोकांना त्याचे रेग्युलर मेसेज जातात, त्यातले 10% जरी लोक आले तरी 2,500 झाले ना. 2,500 होतात. किती फायदा आहे त्याचा. सो महिन्याला 2-2,500 लोक त्याच्या हॉटेलमध्ये येतात, त्याला काही करायचीच गरज नाही. आणि आज जसं मी म्हणालो की गेले 2 वर्ष त्याचं हॉटेल बंद आहे, बरोबर आहे, तर त्याच्याकडे सॉफ्टवेअर इंजिनिअरचं शिक्षण असल्यामुळे तो परत नोकरी करायला गेलाय. म्हणजे आलेलं आर्थिक संकट त्यातून कसं बाहेर पडायचं त्याच्याकडे दुसरा पर्याय होता त्याच्याकडे. बरोबर. सो आता आपल्याकडची मुलं आपण काय अडकलोय की आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही, तो वन वे होतो. एक्झॅक्टली. आणि वन वे कधी ना कधी जर डेड एंड हायली डिप्रेशन मध्ये जातात ना. आज येत आहेत ना माणसं, येऊन बसतायत माझ्या समोर. आता माझं मानसिक आरोग्याचं जे माझं काम आहे त्याच्यामध्ये मानसिक तणाव, तक्रारी, उदासपणा, निराशपणा, आर्थिक संकट लोक घेऊन येत आहेत. आणि त्या सगळ्यांना एक उत्तर आहे की ठीक आहे, आता काळाप्रमाणे हळूहळू शिर्डी सुरू होईल, सगळं सुरू होईल आणि आपण यातनं नक्की बाहेर पडू. पण आत्ताच्या परिस्थितीचं कसं करायचं, आत्ताच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, यासाठी आपल्याकडे एखादं एक्स्ट्रा कौशल्य असलं पाहिजे. आणि ते आत्ताच्या मुलांनी जर घेतलं, आता ते काय उद्या मिळणार नाही, पण ऍटलिस्ट आता जर समजा माझं हॉटेल आहे आणि मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि चांगल्या इन्स्टिट्यूट मधून केलं, तर कदाचित पुढे जाऊन मला ह्याच बिझनेसचा काहीतरी आणखी कायापालट नाही का करता येणार. म्हणजे मी एखादा हायर एज्युकेशन घेताना फक्त मला नोकरी मिळेल, मी कुठेतरी काम करेल, ही मानसिकता नकोय, अजिबात नकोय. रादर मी किती लोकांसाठी नोकऱ्या जनरेट करू शकेल ही मानसिकता पाहिजे. गोष्ट बरोबर आहे. आणि दुसरं मला एक म्हणजे मला खरंच मुलांना विनंती आपल्या भागात की गावाकडे परत या. म्हणजे सगळीच मुलं शहरात जाणार असेल तर गावाकडे कुणी बघायचं नाही. याबद्दल तर मला असं वाटतं डॉक्टर तुमचं खूप खूप कौतुक केलं मी सुरुवातीलाच की तुम्ही मानसोपचार तज्ञ झाल्यानंतर, त्यात MD केल्यानंतर तुम्ही शिर्डी सारख्या शहरात येऊन प्रॅक्टिस सुरू केली. म्हणजे त्याच्या मागे माझे सायकॅट्रीचे जे टीचर होते, माझे जे गुरु डॉक्टर आनंद नाडकर्णी, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे नाशिकमध्ये कोणी करेल, पुण्यात कोणी करेल, त्यात काही नवं नाही. गावात जाऊन करण्यामागे 2 गोष्टी आहेत. एक तर तिथे ही गोष्ट नवी आहे, बरोबर आहे, अडचणी येतील, पण आज तिथे गरज आहे. आणि पुढे जाऊन माझ्यासारखे आणखी 4 लोक तयार झाले तर या भागाला फायदा होईल. म्हणून खरं तर मी आलो. एक आणि दुसरं, माझ्या नशिबाने माझे खायची प्यायची काही वांदे नव्हते, त्यामुळे मी वडिलांचं जे काही म्हणजे वैद्यकीय व्यवसाय आहे तो सेटल होता. बरोबर. त्यामुळे निदान मला जी स्ट्रगलची 2-3 वर्ष असतात त्या काळात मला ही भ्रांत नव्हती की बाबा रे आपल्या डोक्यावर छप्पर नाही, आपल्याला जेवायची अडचण नाही. त्यामुळे मी मनापासून प्रॅक्टिस करू शकलो, त्याचा आज मला फायदा झालाय. म्हणजे अर्थात तुमच्या आई वडिलांचं, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस एखादा उच्च शिक्षण घेतो तर आई वडिलांचं आर्थिकदृष्ट्या स्टेबल असणं, त्याचा बेनिफिट आपण असा घेऊ शकतो की तुम्ही मनासारखं करू शकता. आता बघा किती छान बोललात तुम्ही. बघा आता माझे आई वडील आर्थिकदृष्ट्या स्टेबल आहेत, याचा मी फायदा घ्यायचा का तोटा करून घ्यायचा हे माझ्यावर. म्हणजे मी असं म्हणू शकतो की माझ्या आई वडिलांची करोडोची प्रॉपर्टी आहे, मला काहीच नाही केलं तरी चालणार आहे, मी बसून खाणार. हा एक ऍटिट्यूड असतो, आपण बघतो हा मुलांमध्ये. पण हा ऍटिट्यूड किती वर्ष पुरणार? बरोबर आहे. जे आज आपल्याला पुरत नाही, आज आपल्याला पुरत नाही. बरोबर आहे. मी असं म्हणेन की जर माझ्या आई वडिलांनी नशिबाने माझ्यासाठी कमवून ठेवलंय तर त्याचा वापर करून मी माझं स्वतःचं आयुष्य कसं बेटर करू शकतो, नंबर 1. आणि माझ्या आजूबाजूच्यांचं, माझ्या गावातल्यांचं, माझ्या शहरातल्यांच्या आयुष्यासाठी मी काही ऍडिशनल हातभार लावू शकतो का? बरोबर आहे. तो जर मी लावू शकत असेल तर माणूस म्हणून मला काहीतरी ऍडिशनल व्हॅल्यू देता येईल. बरोबर. एक माणूस पण महत्वाचं असतं. एक्झॅक्टली. आणि आपल्या शाळेचा ज्ञान, संस्कार आणि सामर्थ्य हे 3 आपले हे आहेत. ज्ञान मिळवायला हवं. बरोबर आहे. मला इतकं समर्थ व्हायला हवं की मी स्वतःच आणि माझ्या फॅमिलीचं पोट भरू शकेल. आणि मला हे संस्कार माझ्यावर आहेत की निदान माझ्या बरोबर मी 4 लोकांचं भलं करू शकतो का? नक्कीच. सो ते करूयात ना.
वडिलोपार्जित प्रॉपर्टी उधळायला फार काही वेळ लागत नाही, बरोबर. ते टिकून ठेवणं आणि आणि वाढवणं. हा काही मला कोणाला टॉन्ट किंवा कोणाला वाईट अर्थाने मला नाही, बोलायचं नाहीये, बरोबर आहे. पण आज गेली 2 वर्ष आपण ऍक्च्युली ते बघतोय की अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यावेळेस आपलं स्वास्थ्य टिकून ठेवणं. मला व्यसनाधीन मुलं किती दिसतात झालेच, बरोबर. कितीतरी आवक नाही, पैसे तरुण मिळत नाहीयेत, काय करणार. कारण तो वन वे होता, वन ट्रॅक होता, की दुसरं सोर्सेस आपले निर्माण केलेले नव्हते. पण त्यावेळेस दारूची सवय लागली आणि आज आता अशी अवस्था आहे की खाण्यापुरते पैसे मिळत नाही, तर व्यसन करण्याचा प्रश्न बाजूला राहिला. पण तरी होतंय आणि तरी आयुष्याची वाट लागते. म्हणजे त्या अर्थाने बाकीचे चुकीचे मार्ग स्वीकारले जातात. एक्झॅक्टली. आणि म्हणून असं हे आहे की ऍटलिस्ट ना स्वतःच्या पायावर उभं राहण्याइतकं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि ते शिक्षण घेण्यासाठी शिर्डीच्या बाहेर जावं लागणार आपल्याला. शिर्डीत आज तरी इतकी छान इन्स्टिट्यूट्स नाही आहेत मोठ्या म्हणजे हायर एज्युकेशनच्या, पण ते जावं आणि मेहनत करून करावं म्हणजे त्याचा फायदा नक्की होईल. मला असं विचारायचं डॉक्टर तुम्हाला की बऱ्याच वेळेस असं घडतं ना, आपला जो काही व्यवसायाचा विषय आता आलाच आहे आपला, किंवा तुमचं म्हटलं तर वडिलांचा व्यवसाय वैद्यकीय आहे, सेटल आहे, अशा वेळेस तुम्हाला ते जे व्यवसाय करत होते तो सोडून दुसऱ्या याच्यात करावं असं वाटलं. याच्या मागची प्रेरणा काय नेमकी? याच्यामध्ये ना एक म्हणजे मी या अर्थाने विचारतोय की मुलं ज्यावेळेस शिक्षण घेत असतात तर स्वतःचं काहीतरी एक आपलं काहीतरी त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं, त्यांच्या मनात असं काहीतरी असतं. मग अशा वेळेस काय म्हणजे तुमचं कसं हे झालं? नाही, आता बरं का, म्हणजे मला माझ्या आईवडिलांचा व्यवसाय आवडत असेल तो जरूर करावा. ते काय उगाच पण तो बळजबरीने करू नये. पहिली गोष्ट, मला ना माझ्या आयुष्यात मी जे काय करतो, एक साधा सिंपल प्रश्न आहे की मी जे काही काम करतोय ते पुढची 30 वर्ष मला करायचं. बरोबर आहे. सो रोज उठून मला माझ्या त्या कामामध्ये आनंद मिळाला पाहिजे. मला जर रोज उठून असा कंटाळायला लागला ना की अरे मी काय करतोय आणि मला हे नव्हतं करायचं, बरोबर, तर 30 वर्ष मी कशी काढणार? म्हणजे शिक्षण घेत असताना कुठला कोर्स करायचा हे केवळ फक्त आर्थिक प्राप्तीसाठी नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी करणं गरजेचं. लक्षात घ्या, आर्थिक प्राप्ती हा एक जरी महत्वाचा विषय असला ना तरी तो 100% महत्वाचा. एका स्टेप पर्यंत त्याच्या पुढे आनंद महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. पैसे मिळणार म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन. एक्झॅक्टली, जॉब सॅटिस्फॅक्शन असायलाच हवं, नाही तर काय होईल, पैसे खूप येतील पण दुर्दैवानं रोज सकाळी उठून त्या कामाचा इतका बर्डन व्हायला लागेल की ते नको वाटायला लागेल. आणि आपल्याला आई मध्यात नोकऱ्या सोडणारे, आई मध्यात सगळं सोडून त्याला कारण हे असतं सुरुवातीला आपल्या आवडीनिवडीचा विचार केला जात नाही आणि आपण तिथे अटॅक होतो आणि मग ते कधी कधी बाहेर पडणे अवघड होऊन जातं. बरोबर. मग अशा वेळेस ती घुसमट असते. करेक्ट. पण आता कधी कधी काय होतं की कधी कधी आपण ऑलरेडी काही करिअरला सुरुवात केलेली असते आणि आपल्याला कदाचित लगेच करिअर बदलायचा मार्ग नव्याने दुसरा मार्ग शोधणं शक्य नसतो. पण अशा वेळेस ना एखादा छंद तरी जोपासला. म्हणजे मग फार कमी लोकांचं असं असतं की त्यांची आवड आणि त्यांचं करिअर एकच असतं. अच्छा. हा, म्हणजे मला गाण्याची आवड आणि मी सिंगर झालो, हे लकी समजा, हे लकी माणसं आहेत खरं. हा, किंवा मला स्वयंपाक करायला खूप आवडतो आणि मी सेफ झालो आणि मी रोज छान छान डिशेस करतो, मला त्याचा आनंद मिळतो. हे खूप कमी लोकांबरोबर होतं. काही लोकांना स्वतःला ट्रेन करायला लागतं. म्हणजे आता माझं म्हणाल तर मला खरं तर डॉक्टर व्हायचं नव्हतं, पण त्या सगळ्या याच्यात मी झालो, MBBS झालो. पण MBBS झाल्यानंतर तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की गायनेकॉलॉजी जे माझ्या वडिलांचं प्रोफेशन होतं ते करायचं का, तर मला हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आयुष्यभर ना गायनेकॉलॉजीची प्रॅक्टिस नाही करू शकणार. माझा तो पिंड नाही. बरोबर आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण आपल्यातल्या क्षमता, आपली मानसिक सेटल हे खूप महत्वाचं होऊन जातं आपलं. एक्झॅक्टली. तर मला आपण 22-23 वर्षात झालेलो असतो, तेवढी अक्कल तर येते. तर मग माझ्या लक्षात आलं की आपण हे तर काही करू शकणार नाही, मग आपल्याला यातल्या त्यात मेडिकल प्रोफेशन मधलंच पण आपल्याला आनंद देणारं काय असेल, तर हे फील्ड मला बरं वाटलं. आणि आज मला खरं सांगतो अगदी छान वाटतं. रोज येतो, काम करतो, म्हणजे 50 पेशंट बघितल्यानंतर थकवा नाही जाणवत, कारण मला ते आवडतं. बरोबर आहे. मला ते जेव्हा आवडीचं काम करणार आहात त्यावेळेस तुम्ही तो टॉप क्लास देणार आहात. म्हणजे तुम्ही कुठल्या क्षेत्रात करिअर करता हे त्या फारसं काही महत्वाचं ठरत नाही. तुमची आवड आणि तुम्हाला मिळणारं समाधान. मी काम करत असताना मला जर छान वाटत असलं आणि मला रात्री शांत झोप येत असेल तर आय एम ऑन राईट ट्रॅक. डेफिनेटली. इतकं सोपं त्याचं आहे. आणि पैसा हा त्याच्या बरोबरीने येतो, आपोआप येतो. पैशाच्या मागे धावण्याची गरज नाही. गरज. किती धावणार त्याला एक अनलिमिटेड येते. धावणं तर अनलिमिटेड होऊन जातं. मग ती काय ऊर फुटोस तर पैसा जमणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या विषयाचा आपण विचार या ठिकाणी बघतोय की मला असं विचारायचं तुम्हाला आता सध्या की बऱ्याच वेळेस म्हणजे आता खऱ्या अर्थाने तुमचा हा पर्सनल क्वेश्चन होईल की मानसोपचार
मनविकार लोक म्हणजे ज्यावेळेस आपण कोणी येतं तर आपल्याकडे ही संकल्पनाच नाहीये. मनविकार असतात हेच लोकांना जाणवत मी नाही. वेड्यांचा डॉक्टर लोकांच्या दृष्टीने म्हणजे सिम्पली त्याचा अर्थ तो काढला जातो. मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, शरीराला आजार होतात तसे मनाला आजार होतात. बरोबर आहे. आपल्यापैकी सगळ्यांना आयुष्यात कधी ना कधी उदास वाटतं, निराश वाटतं, भीती वाटते, रडायला येतं, झोप लागत नाही, चिडचिड होते, हे सगळ्यांना बरोबर आहे. आता ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं जर प्रमाणापेक्षा जास्त काळ जाणवायला लागली, त्याचा माझ्या व्यवसायावर, आयुष्यावर, फॅमिली लाईफवर परिणाम व्हायला लागला, मी एखाद्या व्यसनांमध्ये अडकायला लागलो, तर याचा अर्थ माझं मन आता दुरुस्त नाहीये, माझं मन तंदुरुस्त नाही. बरोबर. आता जर माझं शरीर तंदुरुस्त नसेल, म्हणजे माझं पोट दुखतंय, माझं हाड फ्रॅक्चर झालंय, मला सर्दी झाली आहे, आपण डॉक्टरकडे जातो बरोबर आणि शरीर तंदुरुस्त करून घेतो बरोबर. तर मन तंदुरुस्त करण्याचे उपाय आहेत. अच्छा. पण मनाचे आजार म्हणजे फक्त वेळाचा आजार अशा एका कल्पनेत आपण अडकलेलो अजूनही. भ्रामक कल्पना, भयंकर भ्रामक कल्पना आहे. अहो, अगदी आता ऑलिम्पिक्समध्ये खेळणारी ती ओसाका जी आपली टेनिस प्लेअर आहे, तिने सांगितलं की मी मानसिक आरोग्यासाठी ब्रेक घेतेय. दीपिका पदुकोणनी मानसिक आरोग्यासाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे. असे कितीतरी मोठी मंडळी आहेत. काही क्रिकेटर्सनी आता सांगितलं की आम्हाला मानसिक आरोग्य जपायचं. स्ट्रेस असतो एक्झॅक्ट, म्हणजे परफॉर्मन्स देण्याचा जो स्ट्रेस असतो त्यातून हे सगळं काही निर्माण खूप साऱ्या गोष्टींनी निर्माण होतात. तर माझं मन तंदुरुस्त नसेल तर त्याच्यासाठी जसं मी माझ्या गार्डन मधली जर फुलं नीट येत नसेल तर माळ्याची मदत घेतो. बरोबर. किंवा मी एखाद्या केससाठी वकिलाची मदत घेतो जी मला येत नाही. तसं मला माझं मन तंदुरुस्त करण्यासाठी प्रोफेशनलची मदत घ्यावी पहिली गोष्ट. आणि त्यात काही गैर नाहीये. अशा अर्थाने ते अपमानास्पद म्हणा किंवा सामाजिक दृष्ट्या झाकून ठेवण्याचं म्हणा असं काही उपचार न घेण्यामध्ये गडबड आहे. बरोबर. मी उपचार घेत नाही म्हणजे कुठेतरी मी कमी माझी ट्रीटमेंट पूर्ण घेत नाही, याचा अर्थ मी माझ्या आजाराला एकतर झाकून ठेवतोय आणि मी समाजापासून पळतोय. मी त्याला फेस केलं, मी तो आजार बरा करून घेतला. तर असं किती मुलं तुम्हाला सांगू, किती माणसं आहेत की जी आता जी बरी आहेत, औषधं बंद आहेत आणि ते अगदी छान काम, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ह्याला आजार होता. अच्छा. आणि दरवेळेस मानसोपचार तज्ञाकडे येतो म्हणजे वेळा आहे का, तर अजिबात नाही. एक आणि दरवेळेस काय औषधं दिली पाहिजे असं पण नसतं. काही वेळा फक्त काउन्सिलिंगनी काम होतं. बरोबर. काही वेळा औषधं भावना जाणून घेणारं कोणतरी आहे आणि त्याला राईट ट्रॅकवर आणणं. म्हणजे गेल्या 2 वर्षातली तुम्हाला गंमत सांगतो, दोन गोष्टी सांगतो. एक म्हणजे गेल्या 2च वर्षातला, कोरोनाच्या काळातलंच बोलूयात, जवळजवळ एक 50 ते 60 लोक तरी येऊन गेलेत की ज्यांनी सांगितलं की आम्ही आत्महत्या करायला निघालो आहोत आणि त्यांना योग्य उपचार मिळाल्यानंतर ते बरे होऊन आता ते आपोपल्या आयुष्यात परत नॉर्मल. 50 लोकांचं आयुष्य म्हणजे नॉर्मल झालं आणि जिवंत आहे, जो अगदी मरण्यापर्यंत जाण्याची वेळ येते अशा वेळेस. असं एक आहे. आणि दुसरं, अगदी आपण कोरोनामध्ये आपले सगळे शिक्षक मित्रांनी एक दिलासा प्रोजेक्ट राबवला. बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये कोविड झालेल्या लोकांना मला प्रचंड भीती वाटत होती. शारीरिक आजार तर होताच, पण त्या आजाराचीच भीती इतकी होती. तर आपले कोपरगाव आणि शिर्डी आणि राहता तालुक्यातले शिक्षकांनी दिलासा नावाचा एक प्रोजेक्ट राबवला आणि त्यांनी प्रत्येकाचं समुपदेशन केलं फोन करून. तर 6 ते 7 हजार लोकांना इतका मोठा मानसिक आधार मिळाला की ते त्याच्यातनी बरे झाले. म्हणजे औषधं तर होतीच पण चालूच होती. हे पण खूप गरजेचं होतं. म्हणजे मनाला आधाराची गरज असते आणि ती वेळीच कळली पाहिजे. पण मला उदाहरणार्थ माझा पाय मोडला आणि मला डॉक्टरनी काठी घेऊन चालायला लावले 3 महिन्यासाठी, म्हणजे काय मी कमजोर नाही, तसं माझ्या मनाला इजा झाली आहे आणि मला डॉक्टरांच्या आधाराची गरज लागते, म्हणजे मी काय कमजोर मनाचा होत नाही किंवा तो मनोरुग्ण आहे असं अर्थ त्या ठिकाणी होत नाही. मनोरुग्ण काय, आपण शारीरिक रुग्ण असा शब्द वापरतो की शरीराचा आजार असलेला रुग्ण विशिष्ट कालावधीपुरता असणार, तसं प्रॉपर ट्रीटमेंट घेतली की जातो. पण त्याचा भाऊ करणं, एक तर त्याचा भाऊ करतात किंवा अंधश्रद्धेला बळी पडतात. बरोबर. बाबा लोक भगत पूजा घाल, कुठले ताईर घाल, असले काही नाही, काही होत नाही. काही असल्या करणी बिरणी कोणाला करता येत असते तर पाकिस्तानवर करणी करून प्रश्न मिटला असता. बरोबर, काही झालेलं नाही. आता ही का म्हणजे आपला व्यवसाय सांभाळत असताना अनेक लोकांच्या संपर्कात तुम्ही येता, त्यांच्या अडचणी जाणून घेता. मग त्या अडचणी जाणून घेत असताना शेवटी डॉक्टर जरी असले तर एक शेवटी माणूस आहे, तुम्ही ते कसं मेंटेन करता? ते कसं, आता खरं तर हे ट्रेनिंग आहे. बरोबर आहे. म्हणजे ते आमच्या शिक्षणात ते दिलेलं असतं की एखाद्याला मदत करत असताना स्वतःचं मन कसं सांभाळायचं हे करावं लागतं. तुम्ही कारण एका काठावरती उभं राहणं गरजेचं असतं. आपण त्या डोहात उडी मारणं नको. तुम्ही काठावर असावं. अगदी तुम्ही हा जो काठ शब्द वापरला ना तो अतिशय योग्य आहे की एखादा माणूस विहिरीत बुडतोय तर मी काठावरून दोरी टाकून त्याला काढणं जास्त सोपं आहे. मी पाण्यात बुडायला लागलो, त्यात तो माझ्या गळ्यात घात घालेला तर मी दोघेही खाली जाऊ.
दोघंही बुडणार आहात. तर तसं एखादा माणूस मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर त्याच्या भावना समजून घेणे, त्याला योग्य आधार देणे, तरीही माझ्या भावनांचं संतुलन राखत त्याला बाहेर काढणे हा हे मोठं कौशल्य. हे कौशल्य आहे, हे शिकवलं ते जातं. ते व्यवसायातलं कौशल्य आहे आणि त्यामुळे पण हे डॉक्टरांच्या व्यवसायातलं कौशल्य जरी असलं पण इतर लोकही हे अडॅप्ट करू शकतात. शिकलं तर करू शकतो ना आपण. म्हणजे त्यांनी करावं की करावं. छोट्या छोट्या गोष्टी अडचणीत कोणी असेल त्याला मदत करताना ही भावना जर ठेवली. काय बघा, मला उलट माझ्यासाठी फार फायद्याचं आहे. कसं फायद्याचं सांगतो, मला किती साऱ्या भावना बघायला मिळतात. बरोबर आहे. मला रोज आनंद दिसतो, दुःख दिसतं, पश्चाताप दिसतो, संताप दिसतो आणि मला हे लक्षात येतं की माणसं किती छोट्या छोट्या गोष्टींवरनं स्वतःच्या आयुष्याचं किती मोठं नुकसान करतात. करून घेतात. छोटी छोटी भांडणांवरनं नवरा बायको किती दूर जातात. बरोबर आहे. एखाद्या गोष्टीच्या हट्टाला पकडून राहून आपण आपलं स्वतःचं आपल्या परिवाराचं किती नुकसान करून घेतो. मग हे मला त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळाल्यामुळं मला ऍडिशनल फायदा आहे. स्वतःही माणूस त्या दृष्टीने एकदम मला फायदा आहे. बरोबर आहे. नक्कीच. म्हणजे दुसऱ्याच्या अडचणी दूर करत असताना, दुसऱ्याचं दुःख दूर करत असताना आपणही सुखी होतो. ही खूप मोठा विचार त्या ठिकाणी असतो. किती छान आहे की आज म्हणजे मला अशी मुलं येऊन भेटतात की डॉक्टर 4 वर्षापूर्वी आलो होतो आणि मी आता डॉक्टर फायनल इयरला MBBS ला आहे किंवा इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे, तेव्हा मी अगदी काहीच करायचं नाही म्हणत होतो आणि आज मी चांगलं करतोय. किती छान आहे. खूप छान. ते आनंद वाटतो की हा म्हणजे पूर्ण डिप्रेस झालेला, आपल्या करिअरच्या ट्रॅक पासून दूर गेलेला प्रॉपर ट्रॅक वरती येतोय. त्यातला आनंद खूपच मोठा असतो. खूपच छान. म्हणजे तुमचा व्यवसाय जो आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतोय ना की समाज सुधारणा, समाजातले ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी खरं फार मोठं नसतं. प्रत्येकाच्या मनामध्ये येणाऱ्या शंका किंवा आणखी गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात. त्यात दुरुस्ती जर केली तर आपण नैतिक नैराश्यापासून मुक्त होऊ शकतो आणि एक सुखी समृद्धी जीवन जगू शकतो. डॉक्टर फक्त योग्य वेळेस मदत घ्यायला शिका, बोलायला शिका. आपण फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर बोलतोय, ते व्हर्च्युअल झालंय सगळं. त्याला काय म्हणजे तो आतला जो प्रेमाचा जिव्हाळ्याचा ओलावा जाणवत नाही त्यामध्ये. आता आपण ही मुलाखत समजा ऑनलाईन घेतली असते तर एवढी मजा आली असते. ती एकमेकाशी बोलताना म्हणजे ते एकमेकाच्या जवळ बसून शेअर करताना तो एक वेगळा जिव्हाळा, आनंद वेगळा असतो. ती मजा आहे. ती मजा घेतली प्रत्येकाने. कोरोनामुळे आज जरी आपण थोडे दूर असतो तरी तो संपल्यावर येऊयात ना जवळ. तर डॉक्टर तुमच्याशी बोलताना खूप खूप आनंद झाला. शेवटच्या 2 मिनिटं तुमचे मी घेतो आणि तुम्ही मुलांना काय संदेश द्याल आता? मला ना आपल्या सगळ्या आपल्या चर्चेच्या ओघामध्ये खूप मुद्दे तुम्ही विस्तृतपणे मांडले, सगळं त्यामध्ये आलेलं आहे खऱ्या अर्थाने, पण थोडक्यात फक्त मुलांना संदेश म्हणजे 2 गोष्टी. आता एक म्हणजे आता शाळा कॉलेजेस बंद आहेत, व्हर्च्युअल शिक्षण चालू आहे, तर तरी सुद्धा फोकस सोडता कामा नये. एक दुसरं थोडंसं या व्हर्च्युअल जगापासून स्वतःला दूर राखायला लागेल. शारीरिक ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. दिवसभर मोबाईलवरती PUBG खेळून आपलं बौद्धिक कौशल्य नाही सुधारणार आहे. खो खो कबड्डी खेळून म्हणा, क्रिकेट खेळून म्हणा, खरं तर खूप साऱ्या गोष्टी सुधारतात, त्या करायला हव्यात. राष्ट्रीय क्रीडा दिन आहे राष्ट्रीय क्रीडा दिन अगदी खरंच, त्यामुळे त्या करायला हव्यात. मित्रमैत्रिणींची खूप गरज आहे, चांगल्या मित्रमैत्रिणींची की जे आपल्याला योग्य मार्गदर्शन ट्रॅकवर ठेवतील, त्यांची खूप गरज आहे, ते सोडू नये. आणि करिअरच्या बाबतीमध्ये आता प्रोफेशनल खूप साऱ्या मदती अवेलेबल आहेत, त्या घ्या. आणि टीम वर्क खूप गरजेचं आहे. म्हणजे स्पेशली जी टीनेजची मुलं आहेत त्यांना असं वाटतं की आई वडिलांना आता काहीच कळत नाही, आम्हाला सगळं कळायला लागतं. तर तसं नसतं खरं. तर मदत आई वडिलांना त्यांचाही अनुषंग कदाचित काही मतं नसतील पटत तर त्याच्यात चर्चा होईल, पण म्हणून सगळं झिडकारून टाकायला नको. आणि म्हणून की व्हर्च्युअल जगापासून दूर येऊन व्हर्च्युअल जगाचा म्हणजे आता मोबाईलचा फायदा पण आहे. आपण कुठल्या तरी UK मधल्या मुलाच्या करिअरवर आज चर्चा करू शकतो किंवा ती चांगली गोष्ट आहे, पण म्हणून सगळंच मोबाईलमध्ये आयुष्य नको. थोडं आपण भौतिक आयुष्यात येऊयात आणि थोडं त्यातही जर आपण आणि प्रॅक्टिस केली एखाद्या गोष्टीची की आपल्याला ते जमतं. बरोबर, प्रॅक्टिस करू, सरावाने तो अभ्यास होतो. अगदी होतो. सगळ्या गोष्टी 100% घेतलेच असं नाही, पण त्यातल्या काही पर्सेंट तरी नाही. जे आवडतं आणि जे आवडतं ते करायचा नक्की प्रयत्न करूया. आपण काय करतो, आपल्यातल्या निगेटिव्ह गोष्टींवर खूप फोकस करतो, पण आपल्यात काही पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे विसरून जातो. तर मी माझ्यातल्या पॉझिटिव्हच वाढवल्या तर कदाचित निगेटिव्हवर फार करायची गरज नाही, त्याचा दुष्परिणाम पण जाणवणार नाही. तर माझं पॉझिटिव्ह वाढवूयात. छान. शेवटच्या तुमच्या वाक्यावरती आपण नोट करूया, बी पॉझिटिव्ह. आपण कायम सकारात्मक राहायला हवं. डॉक्टर खूप खूप धन्यवाद.